सांगलीमध्ये विधानसभेत काय होणार हे चित्र जवळपास महाविकास आघाडीसाठीचं निश्चित झाले। तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। विधानसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकर यांच्या सूर मिनल खतगावकरांचा निवडणुकीपूर्वीच भाजपसोबत बंड करण्याचा इशारा आहे। तर 2019 आणि 2024च्या लोकसभेत पक्षादेश आम्ही मान्य केला, परंतु आता जर पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका मला मान्य आहे, असं मिनल खतगावकर म्हणतात। तर दुसरीकडे चव्हाणांचे निकटवर्तीय माजी मंत्री DP सावंत यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली। कार्यकर्त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे की 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, 2024च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे। प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकची बातचीत त्यांच्यासोबत करूया। अजिंक्य, आपण पाहतोय की 2 मोठे धक्के हे बसण्याची शक्यता आहे। हे 2 धक्के जर बसले तर नेमकं कितपत नुकसान होऊ शकतं, काय राजकीय परिस्थिती सांगते? नक्कीच विक्रांत, मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मिनल खतगावकर यांनी दोन्ही वेळेस पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, मात्र पक्षाने त्यांना तिकीट दोन्ही वेळेस न दिल्यामुळे मिनल खतगावकर या पूर्वीच नाराज आहेत। यावेळी सुद्धा या विधानसभेच्या वेळी मिनल खतगावकर यांनी भाजपकडे नायगाव मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे, मात्र सध्या त्या नायगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश पवार हे आहेत। यावेळी जर मिनल खतगावकर यांना ही उमेदवारी मिळाली नाही तर आपण बंडखोरी करू, असा इशारा मिनल खतगावकर यांनी भाजपला दिलेला आहे। मिनल खतगावकर ह्या भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई आहेत। भास्करराव पाटील खतगावकर यांचा नायगाव मतदारसंघामध्ये चांगलं वर्चस्व मानलं जातं, त्यामुळे मिनल खतगावकर भाजप त्यांना उमेदवारी देतं का हे आता पाहणं महत्वाचं आहे। तसेच नांदेड उत्तरचा जर विचार केला तर अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले माजी मंत्री DP सावंत यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारी नांदेड उत्तर शहरातून मागितलेली आहे। तसेच खरं अजिंक्य, खरं तर याचा कितपत फटका बसतो हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे।